मग नाही बोलू असं नाही. बोलण्यासारखं खूप आहे साहेब, बोलता येत नाही आम्हाला, लिमिटेशन आहेत. मंडळी नमस्कार. राज्य विधानसभेचं विशेष अधिवेशन होतं आहे आणि मुख्यमंत्री सभागृहात बोलत आहेत. विशेष अधिवेशनाचा विषय एकच आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं. आणि आत्तापर्यंतच्या ज्या अपडेट्स आपल्या समोर आहेत त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला आहे. आणि त्याबरोबर तूर्तास सध्याच्या परिस्थितीत तरी, आता अंतिमतः मुख्यमंत्री सभागृहात काय सांगतात ते आपल्याला काही क्षणात कळेल, पण 10% आरक्षण शैक्षणिक आणि नोकरी अशा दोन्ही विषयांमध्ये मराठा समाजाला देण्याच्या दृष्टीने सरकार सकारात्मक आहे आणि औपचारिकता आहे सभागृहात एकमतानं शिक्कामोर्तब व्हायला. पण त्याच वेळेला जरांगे पाटील यांनी आज सकाळीच आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही अध्यादेश जर का सगळे सोयरे या शब्दाच्या करता काढलाय तर त्याचा उल्लेख करून कायद्यात त्याचं रूपांतर करणं आणि तोच ठराव पास झाला पाहिजे सभागृहात, अन्यथा उद्यापासून पुन्हा एकदा आंदोलन करू. आम्हाला अतिरिक्त आरक्षण नको, आम्हाला ओबीसीतनंच आरक्षण पाहिजे, अन्यथा आम्ही सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन करू, अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे आता समाजाचं म्हणणं काय आहे, वेगवेगळ्या लोकांना या क्षेत्रात आंदोलन करणाऱ्या अभ्यास करणाऱ्यांना गेल्या अनेक वर्ष हा विषय जे लावून धरत आहेत त्यांना काय काय वाटतं हे आपण सगळे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत राजन सर आहेत. राजन घाग सर, तुम्ही सगळेजण त्यांना ओळखता. कोकणात प्रामुख्यानं मराठा आंदोलनात मोठं करणं, चालवणं, वाढवणं यात त्यांचा मोठा सहभाग आहे. आत्ता सरकारची अशी भूमिका दिसते सर की 10% आत्ता द्यायचं आणि मग सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशनची पण तारीख आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवण्यातला एक टप्पा माझ्या दृष्टीने पूर्ण झाला की आर्थिकदृष्ट्या हा समाज मागास आहे. त्यामुळे तिथपर्यंतचं सरकार आत्ता देऊ इच्छित आहे किंवा सरकार देऊ शकत आहे. तुम्हाला काय वाटतंय, पहिली प्रतिक्रिया काय? सर्वात प्रथम मी तुमचं आभार व्यक्त करतो की ह्या चर्चेसाठी मला बोलवलं आणि आज हे काही मंजूर झालेलं आहे. ते कसं झालं, किती झालं यापेक्षा कोकणातील मराठ्यांनी, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाड्यातील काही मराठे असतील, आम्ही जी एक भूमिका घेतली होती की मराठ्यांना आरक्षण फक्त मराठा म्हणूनच मिळालं पाहिजे आणि ते पण टिकणारं, या दृष्टीने जे सरकारने पाऊल उचललं आहे त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. त्यात मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री दोघेही आले, फडणवीस साहेब आले, अजित पवार आले, आरक्षण उपसमिती अध्यक्ष पाटील साहेब आले. खरोखर मनापासून अभिनंदन, आभार मानतो. आमचं मराठे पण टिकवण्याचं आव्हान जे होतं तुम्ही ऐकलं आणि खरोखर छत्रपतींचं नाव जर कोण सांगत असेल तर ते मराठे आज आम्ही टिकतोय ते तुमच्यामुळे. फक्त एकच आहे, हुरळून न जाता आज आम्ही कुठलाही जल्लोष किंवा गुलाल लगेच उधळणार नाही आहे. तर वाट बघू, कायद्याच्या कसोटीवर ह्याच्यात पुढे काय फरक पडतोय आम्ही विचार घेऊ आणि जल्लोष नक्कीच करू आम्ही याचा. आता तुमचा जो प्रश्न आहे की ह्या बाबतीत ज्या दुसऱ्या मागण्या होत्या सगळे सोऱ्यावर, साहेब तुम्हाला सगळ्यात पहिलं सांगतो की सगळे सोऱ्यांबाबतीतची मागणी ही मराठा संबंधात नव्हती, मराठ्यांची नव्हती, ती कुणब्यांसाठी आहे. त्याच्यासाठी मी कशी प्रक्रिया देऊ, त्यांना मी शुभेच्छा देतो. मराठ्यांसाठी आरक्षण मिळालेलं आहे, आम्ही आता पुढे बघतो की ह्याच्यातून कसं जायचं आहे. बरं, पण मग आता याच्यातनं पहिल्या टप्प्यात म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ही पहिल्या टप्प्यातली लढाई पूर्ण होते, सभागृहात आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर औपचारिक शिक्कामोर्तब होईल, तर जी लढाई आहे तर ती मोठी आहे, तर ही पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातली लढाई झाली आणि बाकीच्या गोष्टी अजून बाकी आहेत? मराठा आरक्षणाचा इतिहास जो तुम्हालाही माहिती आहे, किती बलिदानात गेली. अण्णासाहेब पाटलापासून जवळ 40 वर्षाची लढाई चालू आहे. आम्ही प्रत्येक वेळेला मार कुठे खाल्ला की जे कालेलकर आयोग झाले, त्याच्यानंतर बापट आयोग, ह्या प्रत्येक आयोगाने आमच्याशी धोका केला आणि त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळण्यापासून अगर वंचित ठेवलं, उपेक्षित ठेवलं तर ते आयोगातील लोक होते. सर्वात पहिला गायकवाड आयोग जो होतं त्यांनी सांगितलं की मराठा समाज खरोखर मागास आहे आणि त्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यामुळे तो टिकणं फार महत्त्वाचं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर क्युरेटिव्ह पिटिशन आमची फायनलमध्ये अजून ऐकूयात आहे. त्यावेळेला हा जो सरकार निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता ही जी शुक्रे समिती आहे यांनी हा निर्णय घेतलेला आहे. बघा, कुठल्याही समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मागास ठरवणं फार महत्त्वाचं असतं. ते आमचं मुख्य काम झालेलं आहे. ही मुख्य पहिली परीक्षा आम्ही पास झालेलो आहे. आता सरकारची लढाई आहे. आमचं फक्त मागणं होतं की मराठा समाजाला आरक्षण, मराठा म्हणून आणि तेही टिकणार आहे. हे दोन वाक्य फार मोठं म्हणून जातात. आता हे टिकवायचं कसं सरकारने ठरवलं पाहिजे. हा कुठल्याही प्रकारे निवडणुकीचा खेळ नसला पाहिजे, त्याच्यामुळे त्यांनी टिकवावं. प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे जरूर टिकेल एवढं आम्हाला वाटतंय. पण मग आता या विषयात तुम्हाला असं वाटतं की आता सरकारनं दिलंय ते 10% नोकरी
आणि शिक्षण या विषयात दिलाय. मुख्य अडचण जी समाजातली होती ती शिक्षणाची सगळ्यात मोठी अडचण होती की शिक्षण घेण्याची इच्छा आहे, मग डॉक्टर असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा अन्य कोर्सेसमध्ये शिक्षण घ्यायला ॲडमिशन घ्यायचे आहे, पण मग त्यातून मुख्य अडचण येते ती फीची आणि संबंधित गोष्टींची. तर ह्या आर्थिक आणि नोकरीतल्या आरक्षणामुळे हा पहिला टप्पा खूप सोपा होईल असं वाटतंय तुम्हाला? फार फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, आज कितीही लोक जरी म्हणत असले की राजकीयदृष्ट्या आपलं मराठ्यांचं अस्तित्व जास्त ठळकपणे जरी दिसत असलं तरी ते काही टक्के आणि घराण्यांच्याच, फक्त काही मोजक्या घराण्यांचाच फक्त तो ठेकेदारी झालेली आहे आणि ते तिथेच आहेत. पण एवढा मोठा आज 32-35% असलेला मराठा समाज तुम्ही बघितलात तर गेल्या 40 वर्षाच्या आरक्षणाच्या हे ज्या काही सगळ्या समाजांना फायदे मिळतात त्यामुळे पाठी पडलेलं आहे. सगळे काय मराठे, मी तुम्हाला सांगितलं, सगळेच काय मराठे श्रीमंत नाही आहेत, सगळेच असं आहे. जसं 2 वाक्यात मी सांगतो तुम्हाला, ज्यांना आरक्षण आहे ते गरीब आहेत का? नाहीत. मग ज्यांना आरक्षण नाही ते सगळे श्रीमंत आहेत का? नाही आहे. म्हणून याचं सर्वेक्षण होणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा जो डिसिजन घेतलेला आहे, तुम्हाला सांगतोय की मराठा समाजाची गेल्या 30-40 वर्षात शैक्षणिक आणि नोकरीत फार मोठी पिछाड झालेली आहे. तुम्ही प्रश्न विचारला नोकरीत, ह्या आरक्षणामुळे किती नोकऱ्या मिळतील आम्हाला? जास्तीत जास्त 1000-1200 नोकऱ्या कुठेतरी वर्षाला काहीतरी लोकांना मिळतील. एक तर सरकारी भरत्याच होत नाहीत आणि प्रायव्हेटायझेशन या जमान्यामध्ये हळूहळू ते कमीच होत जात आहे. मग आम्हाला खरोखर जो फायदा होणार आहे तो मुलांच्या शिक्षणामध्ये होणार आहे. आज आयोगाचे जर तुम्ही सर्वेक्षणाचे रिपोर्ट काढून बघितले तर त्यांनी काय सांगितलं आहे की मराठा समाज कुठे कुठे आहे, माथाडी कामगार आहे, हमाल आहे, घरगुती काम करणारे, हे इथे दुःख होणार आहे आम्हाला फार. म्हणून त्यांच्यासाठी पाहिजे हे आरक्षण. आम्हाला मिळणार नाहीच आहे, पण तो समाज एक मोठ्या टक्क्याने पाठी गेलेला आहे. आज ह्या शुक्रे समितीने जो अहवाल दिलेला आहे त्याच्यात पण काय सांगितलं आहे, 32% समाजापैकी 84% समाज हा खरोखर मागास आहे. ह्या सर्वेक्षणासाठी खरोखर एकदा तुम्हाला सलाम केला पाहिजे. आज हे एवढं डिटेलमध्ये दिलेलं आहे. पण तुम्हाला राजन सर असं नाही वाटत की आत्ताचा जो अहवाल आला आहे याच्या थोड्याफार जवळचा अहवाल याच्या पूर्वी सुद्धा आला होता? म्हणजे 2014च्या नंतर ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं सरकार त्यावेळेला सत्तेत होतं, त्यांनी जे सभागृहात दिलं होतं किंवा त्यांनी जे दिलं होतं ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही पण उच्च न्यायालयात टिकलं होतं, तर ते सुद्धा साधारण ह्याच्याच जवळचं होतं असं नाही वाटत तुम्हाला? मी तुम्हाला तेच म्हणजे या दोन्हीत काय फरक आहे तो मला समजून घ्यायचा आहे. फरक सांगतो तुम्हाला. ह्या दोन्हीमध्ये कुठल्याही समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती लागते, नंबर 1, आणि दुसरा टेक्निकल गोष्टी आहेत. गायकवाड आयोगाने हे सिद्ध केलं होतं आणि फार मोठा तो सॅम्पल सर्वे नव्हता, मोठा सर्वे केला होता आणि त्याच्यातून सिद्ध झालं होतं की खरोखर मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. आता ही पहिली मोठी गोष्ट आमच्या पदरात पडली होती, ती आम्ही टिकवणं फार महत्त्वाचं होती. आज मी तुम्हाला इथे मुख्यपणे मोकळेपणाने सांगेन, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तोपर्यंत त्यांनी हे टिकवलं आणि ते आम्हाला सांगितलंही स्वतः की हे टिकणे सोपं नाही आहे, पण ते टिकवावं लागेल आणि ते प्रयत्न करत होते. पण दुर्दैवाने सरकार बदललं, त्याच्यानंतर नवीन उपसमिती अध्यक्ष आले आणि नवीन सरकारचं ह्याच्यामध्ये असलेला नीरसता किंवा इनटॉलरन्स म्हणा किंवा ह्याच्यात त्यांनी जे अक्षरशः लक्षच दिलं नाही. मुख्यमंत्र्यांनी तर त्यावेळेच्या यामध्ये माहितीच नव्हतं की काय चाललंय, कसं टिकणार होतं हे. आज तुम्ही बघा, मी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती का सांगतोय, कर्नाटकात काय चाललंय, बिहारमध्ये काय चाललेलं आहे, सगळं आहे की 50%च्या वरती. इंदिरा साहनीचे निर्णय भारताला लागू होतो ना, फक्त महाराष्ट्राला किंवा नाही होत. मग तिकडे कसं केलेलं आहे. त्याच्यामुळे ही प्रबळ राजकीय शक्ती आहे, ही लागेल आणि ह्याच्यावरच हे टिकेल. आता परिस्थिती अशी आली की परत निवडणुकीच्या तोंडावर द्यायचं, मग नंतर कोर्टात टाकायचं. आता मराठा समाज हे सहन करणार नाही. आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मनापासून दिलंच आहे, मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तर शपथ घेऊन दिलेलं आहे, तर ते टिकवा. आज मी तुम्हाला ग्वाही देतो, अख्खा मराठा समाज तुमच्या पाठी येईल, तुमच्या पाठीशी उभा राहील आणि प्रत्येक राजकीय पक्षाला, नेत्याला हेच हवं असतं. आमचा प्रॉब्लेम काय होतो, आम्हाला जो कोण नेता असेल, कोण पक्ष आरक्षण किंवा जे काय द्यायला जातो, आम्ही त्याला शिव्या घालतो किंवा त्याला बऱ्याचशा गोष्टी त्या लोकांना ट्रोल केलं जातं किंवा काय, म्हणून लोक पुढे येत नाहीत. आज ही घटना घडलेली आहे, हे टिकलं आहे, हे टिकवायचं आहे, ही आमची जबाबदारी आहे. खरोखर त्या लोकांना धन्यवाद द्यायला पाहिजे. आता उलटे सुलटे काढायचं नाही, अरे दिलं तर मग टिकेल कसं, त्यांनी दिलंय ना, टिकवायसाठी आम्ही त्यांच्यावर परत पाठी, आम्ही त्यांच्यावर अंकुश ठेवणारच. मगाशी सकाळी एक ॲडव्होकेट राव म्हणून आपल्यासोबत होते आणि जर का मी चुकत नसेल तर मला वाटतं विनायक पाटील म्हणून एक जण होते, तर त्यांचं असं या विषयातलं म्हणणं होतं की आर्थिकदृष्ट्या मागास ठरवणं याच्यातले क्रायटेरिया हे बदलण्याची आवश्यकता आहे. 20 वर्षांपूर्वीचे क्रायटेरिया आता लावून किंवा आताचे क्रायटेरिया सुद्धा बदललेल्या परिस्थितीनुसार काही क्रायटेरिया हे बदलले पाहिजेत.
तुम्हाला काय वाटतं याबद्दल? म्हणजे पुढच्या इथून लढाईत तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे ना. मी एका डिबेटमध्ये बोललो होतो, मला वाटतं तुम्ही ऐकलं असेल, हे जास्ती कोण मुद्दे मांडत नाहीत. लक्षात घ्या, लोकांना आहे ना, लोकांच्या भावना भडकवणारे किंवा असे पंच लाईन देणारे मुद्दे हवे असतात. आता तुम्हाला मी एक सांगतो, आमचं सर्वेक्षण झाले, लक्षात घ्या, मराठा समाजाचे सर्वेक्षण झालं. त्या समाजातले प्रश्न काय होते माहिती आहे? तुमच्याकडे घर आहे का, सिमेंटचं आहे, मातीचं आहे की लाकडीचं आहे, बांबूचं आहे? तुमच्याकडे पाणी नळाला येतं नळ का? आहे का? बरोबर आहे. ते कसं येतं, काय येतं, मग त्याच्यानंतर तुम्हाला विहिरीतून आणायला जावं लागतं. हे नवीन पॅरामीटर आता ठेवलेले आहेत. आमचं म्हणणं आहे की ओबीसी किंवा बाकी काही यांना जे आरक्षण दिलेलं आहे, काय घटना म्हणते, दर 10 वर्षानंतर त्याचं सर्वेक्षण व्हायला पाहिजे आणि ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळून जे लोक ज्यांचं अपब्रिंगिंग झालेलं आहे, जे सदन झालेलं आहे, त्यांना तिथून बाहेर काढलं पाहिजे, दुसऱ्यांना चान्स मिळाला पाहिजे. हे होत नाहीत. आता हेच पॅरामीटर लावा आणि त्यांचं पण सर्वेक्षण करा ना, होऊ दे ना दुसऱ्यांना जागा पण खाली. त्याच्यामुळे तुम्ही हा जो पॉईंट घेतलेला, हा कोण सांगणार नाही तुम्हाला, लक्षात घ्या. आमची अशी म्हणणं आहे मागासवर्ग आयोगाला की याच्यापुढे हेच पॅरामीटर दुसऱ्या समाजाला लावा. ST SC OBC असतील किंवा ओबीसीतल्या ज्या 383 सगळ्यांना लावा ना. मराठ्यांनी एवढी काटेकोरपणे ही परीक्षा पास दिली ना आम्ही, मग तुम्ही ही परीक्षा द्यायची. 94 साली जो 1-2 लाईनचा GR काढला, आता तसं होणार नाही. आता तुम्ही म्हणता तसे हे पॅरामीटर सिद्ध झालेत, तुम्ही पण सिद्ध करा की तुमचा पण समाज खरोखर एवढा मागास आहे. बरं, आता थोडं या चर्चेत आपण पुढे जाऊयात. आता माझ्या मनातला प्रश्न असा आहे की कोकणातले तुम्ही जे सगळे बांधव आहात, तर ते त्याच्यातल्या मराठा या शब्दाकरता आग्रही आहेत. पण हेच आपण मराठवाड्यातले जर का बांधव बघितले, तर त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, आत्तापर्यंत इतके वर्ष आम्ही इतके दुर्लक्षित राहिलेलो आहोत, आमच्या इथे पाण्याचा प्रश्न आहे, शेती आमच्याकडे कमी कमी होत चाललेली आहे, जी शेती आहे त्याच्यात त्या प्रमाणात उगवत नाही की ज्या प्रमाणात आम्ही आमचं घर गुजराण करू शकू किंवा त्याच्यातनं 4 पैसे कमवू शकू. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आमचं मराठा कुणबी आणि कुणबी मराठा, मग आता शब्दाचा खेळ मला करायचा नाही अजिबात, पण त्यांना त्याच्यातला बदल चालणार आहे की जो कोकणातल्या मराठा समाजाला नको आहे. अशा परिस्थितीत इथून पुढच्या काळात जर का दीर्घकालीन आरक्षण आपल्याला हवं असेल, किमान एक 20-25 वर्षाकरता, जसं तुम्ही म्हणालात की एक 10-15 वर्षाने त्याचा रिव्ह्यू करावा, तर अशा परिस्थितीत आणखीन काय गोष्टी करायला लागतील की जेणेकरून हे आरक्षण अधिक चांगलं टिकेल? बघा, तुम्ही 2-3 मुद्द्याला हात घातलेत, एका मुद्द्याला. सगळ्यात पहिलं विदर्भ, मराठवाडा या साईडला साहेब खरोखर तिकडे गरिबी असल्याने शिक्षण नाही आणि शिक्षण नसल्याने नोकरी नाही. हा प्रकार म्हणजे मोठ्या प्रकारात, आणि त्यावेळेला आम्ही आरक्षणाची तिथे आमच्या ज्या इच्छा किंवा स्वाभिमान त्यांच्यावर थोपवावा असं मी बिलकुल म्हटलेलं नाही आणि कधीही म्हणणार नाही. तुम्हाला शेवटी पोटाची भूक ही फार महत्त्वाची असते, फार महत्त्वाची असते. आज तुम्हाला सांगतोय, हे ज्यावेळेला हा प्रकार आला सरसकट कुणबी करण्याचा, त्यावेळेला आम्ही ही भूमिका घेतली होती की ज्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळतंय त्यांनी जरूर घ्या, आम्ही तुमचा विरोध करणार नाही. हा एक भावनिक विषय होता की घ्यावा की न. आमचा कसा होता, आमचा पण भावनिक होता ना, आमचा स्वाभिमान विषय होता की आम्ही मराठा आहोत, आम्ही कधीही कुणबी होणार नाही, कारण तो वेगळा जात प्रकार आहे आमच्याकडे कोकणात. बरोबर. पण विदर्भ आणि मराठवाड्यांचा हाच प्रश्न आला. त्यावेळेला सांगितलं की ज्यांना मिळते त्यांनी तुम्ही जरूर घ्या, आमचा तुम्हाला 100% पाठिंबा आहे, कारण शेवटी माणूस टिकला पाहिजे, तुमचं घर, कुटुंब, परिवार टिकला पाहिजे. याच वेळेला आम्ही त्यांना एकही अनुभव केला की टेक्निकॅलिटी बघा, ह्याच्यामध्ये कायदा काय सांगतो, संविधान काय सांगतं. हे जे कुणबी आपण जे म्हणतोय, साहेब एखाद्या मराठ्याला कुणबी बनवता येतं का? सांगा तुम्ही. हे शक्य नाही आहे, कायद्याने शक्य नाही आहे. त्यामुळे हे जे सरसकट कुणबीकरण जर किती जरी विषय असला तरी हा प्रकार असा आहे की ज्यांचे पणजोबा कुणबी होते, मुळात आजोबा कुणबी होते, पण वडिलांनी लावलं नाही किंवा ह्याच्या सर्टिफिकेट लागलं नाही, जे मिस झालं ते शोधून मिळत आहेत, जे मूळचे कुणबी होते ते आपल्या घरात जात आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा. हा प्रकार तुम्हाला समजला? हा असा प्रकार आहे. त्याच्यामुळे मराठ्यांना कुणबीकरण हा विषय येत नाही, फक्त तो चुकीच्या प्रकारे लोकांवर बिंबवला जातोय आणि भावना भडकवल्या जातात. हा प्रकार इथे खरं सांगतो होत नाही. दुसरी गोष्ट आहे, टेक्निकली जर होणारच नाही मग लोकांना मिसगाईड का करायचं? ते कोणी करावं का करावं ह्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माझे स्पष्ट म्हणे, ज्यावेळेला आम्ही एक सुशिक्षित लोक म्हणून लोकांसमोर जाऊन त्यांचं संबोधन करायचा विचार करतो, ज्यावेळेला करतो त्यावेळेला आमचा प्रयत्न असतो की लोकांसमोर फॅक्ट ठेवावेत आणि भावनिक न होता लोकांनी तार्किक आणि चांगले निर्णय घ्यावे, जेणेकरून ते होऊ शकतील. जी गोष्ट कायद्याने होणारच नाही ती तुम्ही कशी लोकांना देऊ शकता, कशाला लोकांची दिशाभूल करू शकता? पण मग आता याच्यात पुढचा प्रश्न असा येतो की एकीकडे जरांगे पाटील हे सगळ्या मराठा समाजाचं नेतृत्व करतात का? तर निश्चितपणे करतात. पण मग आत्ता हे 10% जे सरकारकडनं मिळत आहे ते जरांगेंना मान्य नाही आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे
की मी आंदोलन करणार आणि माझ्यासोबत समाजही आंदोलन करणार. आता ही कोंडी कशी सोडवायची? सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो, अजूनपर्यंत कुठल्याही चॅनलवर कुठल्याही डिबेटवर आम्ही मराठे एकमेकांविरुद्ध मी स्वतः कधीही वक्तव्य केलं नव्हतं. बरोबर. आणि ते शोभत नाही. म्हणजे आमच्या ज्या घरातल्या भानगडी असतील आम्ही चार चौमसवर मी तर स्वतः आणलेलं नाही. पण आज वाक्य तुमच्याकडून आलेले मला उत्तर देणं भाग आहे की जरांगे हे मराठा समाजाचे नेते आमच्या मध्ये तरी नाही आहेत. मी तुम्हाला सांगायचं कारण सांगतो का. जोपर्यंत मराठा समाजासाठी त्यांनी आंदोलन केलं, एवढी वर्षाचं आंदोलन, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर होतो. त्यांच्यावर जो सराटीमध्ये हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करून लालबागला मुंबईमध्ये मी आंदोलन केलेलं, त्याच्यावर त्याला आम्हाला नोटीस आलेल्या आहेत त्याच्या. मी तो माणूस, आम्ही तोपर्यंत. पण ज्यावेळेला सगळे सोयरे आणि त्यांची जी पुढची लाईन चालू केली त्यावेळेपासून आम्ही थोडे विभक्त झालो आणि आम्ही त्यावेळेला असहमती दर्शवली. जरांगेंनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या कुठल्या केल्या? त्यांनी पहिली मागणी घेतली की कुणबी आरक्षण कोणाला मिळावं, हैदराबाद संस्थातील लोकांना, बरोबर आहे, कुणब्यांसाठी होती. मराठवाड्या लोकांना कुणबी करा आणि नंतर सरसकट कुणबी करा. अहो ह्याच्यात मराठ्यासाठी आहेच काय? मराठ्यासाठी तुम्ही कुठे लढलात? आज खरोखर याच्यावर वाद होतील, काही लोक मला ट्रोलही करतील, काही हरकत नाही, फरक नाही पडत. मुद्दे असतील तर आपण चर्चा करूया. पण तिसरा जो विषय आहे सगळे सोयरेचा होतोय, हा मराठ्यांसाठी आहे का? हाही मराठ्यांसाठी विषय नाही आहे. हा मराठ्यांसाठी असू शकत नाही. सगळे सोयरे म्हणजे त्यांचं म्हणणं काय, पितृसत्ताक पद्धतीने जे जसे आपल्याला दाखले मिळतात तसे मातृसत्ताक पद्धतीने मिळवावे. म्हणजे काय, उदाहरण देतो की कुणबी समाजातील एका मुलीने समजा दुसऱ्या जातीत विवाह केला असेल, आमची अपेक्षा इथल्या लोकांची की मराठा समाजातील असावा. पण तो समजा तिने ब्राह्मण समाजात केला, मुस्लिम समाजात केला, गुजराती समाजात केला, राजस्थानी मारवाडी कुठल्याही समाजात केला, जर सगळे सोयरेने आरक्षण द्यायला झाला तर असे कित्येक जातीतले लोक परत कुणबीमध्ये येतील. समाजाचा असमतोल होईल, बॅलन्स बिघडेल. केवढे मोठे गोष्ट लक्षात ठेवा. ते होईल का? बरं, ही गोष्ट चालली कोणाशी? परत कुणब्यांसाठी, कुणबी समाजासाठी, कुणब्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी झालेलं आहे. आमचं काय, मराठा म्हणून आम्हीच भांडलो ना, शेवटी आम्हाला रस्त्यावर यायला लागलं ना, आम्हाला विरोधात उभं केलं गेलं, आम्हाला असंही म्हटलं गेलं तुम्ही जरांगेच्या विरोधात. त्यावेळेला आम्ही सांगितलं अजूनही नाही, त्यांची लढाई त्यांनी लढावी, आमच्या शुभेच्छा त्यांना. पण जिथे मराठा हा प्रश्न येतो तिथे आम्ही ठामपणे उभं राहणार आणि तिथे करणार. अजूनही सांगायचं मला, तुम्ही सांगा, 57 लाख नोंदी सापडल्या. 57 लाख नोंदी ह्या आंदोलनामुळे सापडल्या नाहीत. 57 लाख ही महाराष्ट्रातील कुणब्यांची एकूण लोकसंख्या हे जाहीर झालं. नोंदी किती सापडल्या? जसं मी तुम्हाला सांगतो, आजोबांनी पणजोबांनी केलेल्या नोंदी मध्ये हुकल्यामुळे नवीन मला वाटतं काहीतरी 1-1.5 लाख नोंदी सापडल्या असतील, बरोबर आहे. पण बाकीच्यांचं काय झालं? असा कुठला मराठा आहे जो कुणबी होऊ शकतो? मला सांगा ना. जात बदलूनच जर आरक्षण घेता आलं असतं ना तर लोक ST समाजात पण गेले असते हो, तिकडे तर 100% आरक्षण मिळालं असतं. असं होत नाही. समाजाचा समतोल बिघडतो. कायदा आहे, घटना आहे, संविधान आहे, त्याच्यामुळे ठीक आहे, हरकत नाही. भले कुणबी असले तरी ते आमचे आहेत. एक तुम्हाला सांगतो की आम्ही छत्रपतींचे मावळे म्हणतो. आम्हाला छत्रपतींचे मावळे कोण होते? छत्रपतीने 18 पगड लोकांना, जातीच्या लोकांनी घेऊन स्वराज्य निर्माण केलं. त्यावेळेला सगळेच क्षत्रिय होते हो, सगळेच मराठा होते. पण जेव्हा हे आरक्षणाचं राजकारण आलं त्यावेळेला जे मराठा साळी, मराठा कोळी असे जे लावत होते, यांनी मराठा काढलं आणि ते आपल्या आरक्षणाच्या जातीत निघून गेले. आता उरलाय तो मराठा उरलाय. आमची लढाई आम्ही लढायचीच नाही. कुणबी पण काही वेगळे नाहीत. पण कुणबी, आमच्याकडे कोकणात स्वतंत्र जात व्यवस्था आहे हो, आम्ही नाही म्हणू शकत किती. त्याच्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील लोकांना मिळते, तुम्ही घ्या. तुमच्यासाठी जरांगे पाटील प्रयत्न करतायत, आमच्या त्यांना शुभेच्छा मनापासून. आज सरकारने त्याच्यावरती मराठा आरक्षण देताना अधिसूचनाही घेतो असं म्हणून सांगितलंय. तुमचंही अभिनंदन. आमचं तर आम्ही जोरदार छाती टोकून पण अभिनंदन करतो आणि सर्व यांचा सत्कार घेऊ आम्ही. कोकणातील मराठ्यांनी जी भूमिका घेतली, पण कायम राहून आमचं मराठा पण कायम राहिलंय. आमचं अस्तित्व या सरकारने, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टिकवलंय. नक्कीच. तुम्ही खूप वेळ दिलात आणि सविस्तरपणे गोष्टी सांगितल्यात. पण शेवटी या चर्चेच्या मला असं वाटतं की ज्याला शिक्षण घ्यायला अडचण येते त्याला निश्चित मदत झाली पाहिजे आणि याच्यावर कोणाचंच असहमती होण्याचं काही कारण नाही. ज्याला शिक्षण घेता येत नाही आणि मग त्याच्यामुळे शिकता येत नाही आणि त्याच्यामुळे नोकरी मिळण्यात अडचण येते, त्याला निश्चितपणे मदत झाली पाहिजे आणि उपयोग झाला पाहिजे. त्याच्याबद्दल कोणाचंही आक्षेप असायचं काही कारण नाही. पण जेव्हा तुम्हाला अधिक दीर्घकाळची लढाई लढायची असते तर त्यावेळेला अल्पकाळाच्या करता तुम्हाला काही मुद्दे सोडावे लागतात. मला कल्पना नाही जरांगे पाटील असे मुद्दे सोडण्याची आजही ते तयारी ठेवतील का नाही. आपण अपेक्षा करूयात की समाजातलं सौहार्दाचं वातावरण न बिघडता सगळ्यांना सगळं मिळू दे. किमान तसा प्रयत्न तरी आपण सगळेजण मिळून प्रामाणिकपणे करूयात. तुम्ही वेळ दिलात आणि खूप चांगल्या प्रकारे मुद्दे मांडलेत, याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.
मंडळी, आता इथेच थांबूयात.